दानत्परदादी च चतुराराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपलब्धये. नमो सुजिनवाणी, नमो स्वाचश. आचार्य भगवान अमित गती स्वामीजींनी काल दृष्टांत आणि द्राष्टांत देऊन आपल्याला समजावून सांगितलं होतं की चारित्र्याचं फल आणि आयुष्यभर आराधना केलेलं फल आपल्याला अभ्यास रूपामध्ये काय मिळणार आहे याचं काल कथन केलं होतं. 2 प्रश्नांच्या माध्यमातून आचार्य भगवंतांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं होतं. त्याचबरोबर साध्याच्या सिद्धीला काय साधन रूप आहे हे दृष्टांत दिला होता आणि हे दृष्टांत आणि द्राष्टांत देऊन अतिशय सुंदर रीतीनं समजावून सांगितलं होतं. आज आचार्य भगवान परत समजावून सांगणार आहेत की बिना अभ्यास आराधना की सिद्धि हो जाने पर भी वह प्रमाण योग्य नहीं है. विना ज्ञानाचं किंवा ज्ञान आराधना न करता किंवा अभ्यास न करता सिद्धी जर झाली तर ती प्रमाण योग्य नाही, शास्त्रोक्त नाही असं म्हणायचं आहे. का म्हणाल्यात हे उत्तर खाली देणार आहेत. गाथा रूपात द्याल्यात. पहिला गाथा कंठस्कोरीने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. यद्यभावित योगोपी कोप्याराधयते मृतिं तत्प्रमाणं न सर्वत्र स्थानो मूलनिधानवत्. इथं आचार्य भगवान आता म्हणणार आहेत गाथेच्या 27 नंबरच्या गाथेच्या मागेतून सांगल्यात. ध्यान आदि परिकर का सतत अभ्यास न करने वाला भी यदि कोई मरण समय में आराधना की सिद्धि कर ले तो वह स्थानु मूल निधानवत है, वह सर्वत्र प्रमाण है. आता इथं काय सांगतात, ध्यान आदि किंवा परिकर म्हणजे साधन, याचा सतत अभ्यास न करणारा शेवटच्या समयला मरणाच्या समयला जर आराधनाची सिद्धी केला तर त्याला काय म्हणलं आहे, स्थानुमूल निधानवत म्हणलेलं आहे. हे सर्वत्र प्रमाण. आता हे काय आहे ह्याचं प्रमाण उत्तरामध्ये प्रश्न आणि परत करून देणार आहेत. प्रश्न, स्थानुमूल निधानवत इस पद का अर्थ क्या है और यह दृष्टांत किस प्रयोजन से दिया गया है. हे स्थानुमूल निधानवत हे काय आहे आणि हे दृष्टांत कसल्या प्रयोजनाने दिलं आहे हे सांगायला विचारलेत. आता उत्तर देतात. इस पद का अर्थ है ठूंठ की जड़ में रखा हुआ धन. यह दृष्टांत और इसका प्रयोजन इस प्रकार है. मार्ग में गमन करने वाला किसी भी सूरदास का मस्तक ठूंठ से टकरा गया, उसे पीड़ा तो अवश्य हुई, किंतु मस्तक का विकारी रक्त निकल जाने के कारण नेत्रों में ज्योति आ गई और वह जीर्ण ठूंठ उकड़ जाने से उसके मूल अर्थात जड़ में रखा हुआ धन का घड़ा प्राप्त हो गया. ऐसा कार्य क्वचित कदाचित ही संभव है, सर्वत्व इसकी संभावना नहीं है. उसी प्रकार यदि किसी पुण्य पुरुष को ध्यानादि परिकर की सतत साधना के बिना ही आराधना की सिद्धि हो जाती है तो वह सब साधकों के लिए संभव नहीं है. अतः सभी को प्रमाद छोड़कर आत्मसिद्धि के अनुकूल सतत साधना करनी चाहिए. स्थानु मूल निधानवत ह्याचा अर्थ काय आहे माहिती काय. ह्या पदाचा अर्थ काय आहे म्हणजे एक खूट आहे, झाडाचं खूट, त्याच्या जडामध्ये नाही धन आहे, धन. आणि हे काय सांगितले, दृष्टांत काय दिलेलं आहे. एक सूरदास नावाचा एक व्यक्ती जो आंधळा आहे, म्हणजे सूरदास एक अंध संत होता, त्याचं नाव घेतले उगाच, ते नाव घ्यायचं नाही. फक्त एक कोणीतर अंध व्यक्ती आहे की नाही, तो चाललाय आणि तो अंध व्यक्ती चाललाय नसताना नाही त्याला ते खूट डोक्याला तटल्यानंतर रक्त आलं तिथं आणि ते डोक्याला तटल्यामुळे त्याची दृष्टी आली आणि ते खूट निघल्यावर काय झालं, दृष्टी बी आली त्या खूटमुळे आणि खाली जे धन ठेवलेलं आहे ते धन बी मिळालं. असं सगळ्यांना होऊ शकत नाही. हे कधी तर लाखात एक, करोडात एक असा व्यक्ती असतो त्याला मिळतंय. तसं मग काय सांगितलंय, कधी काय साधक असे असतात की आयुष्यभर काही साधना करत नाहीत 4 आराधनांची, परंतु संलेखनाच्या वेळी ती साधना त्यांना सिद्ध होत्या. असे करोडात एक असतोय, परंतु तुम्ही तसं सगळ्यालाच प्रमाण मानून बसू नका. तुम्ही आयुष्यभर साधना करायलाच पाहिजे हे म्हणाल्या. तुम्ही गोष्ट सांगितले सत्य झालं. आराधना दर्शन आराधना ज्ञान आराधना सांगितलं म्हणजे काय नेमकं काय करायचं. दर्शन आराधना म्हणजे काय, त्याला
त्याच्या आचरणामध्ये राहायचं. सम्यक्त्वाच्या, सम्यक ज्ञानाच्या, सम्यक चारित्र्याच्या आणि सम्यक तपाच्या आचरणामध्ये राहायचं. कायम आयुष्यभर आचरण करायचं. आणि सम्यक तप हे कायम आचरण करायला पाहिजे आयुष्यभर. म्हणजे सम्यक तो माझं टिकवून ठेवायला पाहिजे, सम्यक ज्ञान टिकवून पाहिजे, सम्यक चारित्र्याचं आचरण जे मला सांगितले. आता प्रतिमाधारी असेल तुम्ही 11 प्रतिमेमधले केवढ्या प्रतिमा घेतले त्याचं चारित्र्य करायला पाहिजे. नाही 2 प्रतिमा घेतले, 12 व्रतांचं पालन आणि पहिल्या प्रतिमेचं 25 दोषांना रहित सम्यक दर्शनाचं पालन हे करायलाच पाहिजे. असं आम्ही 28 मूलगुणांचं आणि 36 मूलगुणांचं पालन करायला पाहिजे. तर हे ह्याला चारित्र्य म्हणतात. आणि तप काय आहे, ज्यावेळी साधना करता येईल, बाहेर उपास तापास आदी एक रस त्याग किंवा प्राश्चित विनय वैयाव्रत ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे तप आहे. ह्या गोष्टीमध्ये कायम संलग्न असायला पाहिजे आम्ही. ह्याला म्हणतात आराधना. 4 आराधना करणे हे 4 प्रकारच्या. काय करायचं? आराधना करणे म्हणजे त्याला आपल्या जीवनामध्ये कायम चारित्र्यामध्ये राहत नाही ही गोष्ट आहे. म्हणून हे उदाहरण सांगितलं आहे. तसंच सगळ्यांना संभव होणार नाही. आम्ही समजून बसेल मी शेवटच्या समयाला सगळं करतोय व्यवस्थित आणि कशाला करायला पाहिजे आत्ता चारित्र्य, शक्य होणार नाही. ते लाखात करोडामध्ये एक माणूस असते त्याला तसं सिद्ध होतंय. ते सगळ्यांना होईल असं नाही. म्हणून मगाशी काय सांगितलं, हे आगम प्रमाण होऊ शकत नाही. सर्वत्र आगम प्रमाण होऊ शकत नाही. एखाद्यांना होते म्हणजे आगम प्रमाण होणार नाही. तर या प्रकारे पीठिका समाप्त. पहिली पीठिका संपलेली आहे. आज पहिल्या पीठिकामधून 27 गाथेच्या माध्यमातून पहिली पीठिका संपली. आता दुसऱ्या पीठिकेच्या माध्यमाते बालमरण अधिकार सांगणार आहेत. बालमरण अधिकार म्हणजे बालमरण काय आहे हे सांगणार आहेत. आता सगळ्या मरणाचे जे विस्तार आहेत ते एक एक सांगत जाणार आहेत. तर 28 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून मरणाचे पहिला भेद सांगतात. किती भेद आहेत मरणाचे आणि ते मरण कसं केलं जाते ह्याचे भेद पहिला सांगलेत. पहिला गाथाकडून आता इथनं पुढं विषय उत्कृष्ट येणार आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही आमचं मरण कसं साधायला पाहिजे हे मरणाच्या प्रकाराच्या माध्यमातून सांगणार आहेत. आणि त्यातलं उत्कृष्ट कुठलं करायचं आहे हे आचार्य भगवंत सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य भगवंतांनी काय सांगितलं ते बघूया. विस्तरेणागमो तेषु मध्ये सप्तदश सोहम मरणान्यत्र पंचैव कथयामी समासत. आचार्य भगवान इथं काय म्हणतात, आगम में विस्तार से 17 प्रकार के मरण कहे गए हैं. मैं ग्रंथकार म्हणजे मी अमित गती स्वामी आचार्य भगवान अमित गती उनमें से केवल 5 प्रकार के मरणों को ही यहाँ संक्षेप से कहता हो. टोटल आगमामध्ये 17 प्रकारची मरण सांगितले आहेत. आणि त्यातलं मी अमित गती स्वामी जे आता ह्यांनी ज्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे मरणकंडिका त्यांनी यातले 5 प्रकारे संक्षिप्तनं सांगतात. पूर्ण विस्तारानं सांगणार आहेत 5 प्रकारचे मरण कसे असतात. आणि ते महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांनी 17 मधले 5च घेतले. बाकीचे मरण आपल्यासाठी आवश्यक आहेत नाही ही गोष्ट नाही म्हणून सांगितलंय. मग इथं प्रश्न काय केलेला आहे, मरण किसे कहते अथवा मरण क्या आहे, मरण कशाला म्हणतात आणि मरण काय आहे हे विचारलेत प्रश्न. आता उत्तर देतात. तत्पर्याय के विनाश का नाम मरण है, किंतु विनाश स्थिति के बिना नहीं होता, इसलिए मरण भी जीवन पूर्वक होता है और जीवन जन्म पूर्वक होता है, क्योंकि जो उत्पन्न नहीं हुआ उसकी स्थिति नहीं होती. इसलिए आगम में प्राण ग्रहण को जन्म और प्राण त्याग को मरण कहा है. प्राण ग्रहण आणि प्राण त्याग ह्या 2 गोष्टी. आणि प्राण त्याग म्हणजे मरण आहे. पहिला काय सांगतात, आता जो मिळालेला पर्याय आहे त्या पर्यायाचा विनाश होणे म्हणजे मरण आहे. आता आम्हाला काय मिळाले, मनुष्य पर्याय. या मनुष्य पर्यायाचा अंत होणे म्हणजे मरण आहे. म्हणजे जन्म प्राणग्रहण आणि प्राणत्याग ह्या 2 गोष्टी सांगितल्यात. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे त्याने त्या व्यक्तीनं जन्म घेतल्याशिवाय तिचं मरण होणार नाही. म्हणजे प्राण ग्रहण केल्याशिवाय प्राणाचा त्याग होणार नाही. म्हणजे त्याप्रमाणेच एक गोष्ट लक्षात घ्या, ते मरण सुद्धा आहे ते जीवनपूर्वक आहे. का जीवनपूर्वक आहे, जन्म झाल्याशिवाय मरण होणार आहे नाही होणार. त्यामुळे मरण कशाला म्हणलेलं आहे की त्या पर्यायाचा नाश होणे म्हणजे मरण आहे आणि प्राणाचा त्याग करणे म्हणजे मरण आहे. 10 प्रकारचे प्राण असतात, ते 10 प्रकारचे प्राणांचा त्याग होणे म्हणजे मरण आहे म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले. ते सगळं पुढे येणार आहे विस्तार रूपानं. आता पुढे प्रश्न केलाय, 17 प्रकार के मरण कौन कौन से है
और उनके लक्षण क्या है. आता इथे 17 प्रकारचे विचारले आहेत. पहिल्या 17 प्रकारचे सांगा आणि मग तुमचे 5 प्रकार कुठले आहेत ते सांगा असं सांगालेत. मग 17 प्रकारच्या मरणामध्ये कोणते आहेत आणि त्याचं लक्षण काय काय आहे ते कसं केले जातात. उत्तर, भगवती आराधना ग्रंथ में उन मरणों के नाम और लक्षण इस प्रकार कहा गए हैं. म्हणजे 17 प्रकारचे मरण सांगितले ते भगवती आराधना ग्रंथामध्ये आचार्य भगवान शिवकोटी स्वामींनी सांगितलेले आहे. शिवकोटी स्वामींनी भगवती आराधना ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये 17 प्रकारचे मरण सांगितले आहेत. मग त्यामध्ये सांगतात यथा पहिलं आहे ते अविची मरण. अविची मरण नंतर लिहून घ्या. पहिलं आहे अविची मरण. मग अविची मरण म्हणजे काय आहे हे जाणून घेऊया. विची नाम तरंग आहे. विची नाम कशाचं आहे? तरंगाचा आहे. यहाँ आयु कर्म के उदय को विची कहा गया है क्योंकि आयु का उदय प्रति समय होता है. अतः प्रति समय आयु का एक एक निषेक उदय में आकर खिरना या समाप्त होना अविची मरण है. म्हणजे काय? अविची मरण याचा अर्थ काय? विची नाम तरंगाचा आहे. तरंग म्हणजे नाही पाण्यामध्ये लाटा येतात त्याला, ते लगेच येतात लगेच निघून जातात लाट. आता समुद्रामध्ये लाटा आहेत ते लगेच येत्या लाटाने निघून जाते ना. पाण्यामध्ये मी तरंग येतात ते लगेच येतात आणि निघून जातात. त्याचं अविचीचं विची नाम कशाचं आहे? तरंगाचं नाम आहे. तसं आयु कर्माला विची म्हणलेलं आहे. आयु कर्माला आयु कर्म प्रत्येक समयाला उदय यायला ना. आम्हाने जेवढे निषेक बांधलेले आहेत, जेवढे निषेक बांधले ते प्रत्येक समयाला एक एक सेकंद निघून चाललाय की नाही समय, मग त्यालाच अविची मरण म्हणतात. एक एक निषेक निघून आता आमचं प्रत्येक समयाला मरण चालू आहे. अविची मरण प्रत्येक समयाला एक एक निषेक निघून चाललाय नाही समय, एक एक वेळ, ते अविची मरण आहे. एक एक निषेक प्रत्येक समयचं. आणि तुम्हाला तुमची आयु बांधली जाते ते की नाही वर्षावर बांधत नाही बांधत वर्षावर. शास्त्रामध्ये उल्लेख आहे, पुढे येईल बी यात. तुमची आयु बांधली जाते नाडीच्या ठोक्यावर. एक व्यक्ती जन्म घेतल्यानंतर एवढेच नाडीची ठोकी पूर्ण करणार, त्याच्यापेक्षा जास्त करणार नाही, त्यापेक्षा कमी करणार नाही. तेवढे नाडीची ठोके संपले की तो मरणार. असं मरण बांधलं जाते. नाडीची ठोके हे डॉक्टर बघतात बघा. एका मिनिटामध्ये स्वस्थ व्यक्ती असेल तर 72 पडतात, स्वस्थ नसेल तर पुढं होतात किंवा मागे येतात. आणि अविची मरण कशाला म्हटलेलं आहे? हे निषेक एक एक संपत चाललेतच ना प्रत्येक समयाला. हे ठोकं काय बंद आहेत? बंद पडले तर कशाला राहतोय? प्रत्येक समयाला चालू आहे. याला प्रत्येक समयाला निघून चालले, त्याला अविची मरण म्हणतात. म्हणून आम्ही काय म्हणतोय माहिती काय? बरीच मुलं जन्मदिवस साजरा करतात, वाढदिवस म्हणतात. वाढ म्हणजे वाढ, तो वाढदिवस नाही घड दिवस आहे. 1 वर्ष तुमच्यातलं निघून गेलं म्हणून त्याला अविची मरण इथं एक म्हणलेलं आहे. प्रत्येक समयाला नाही आयुचा एक एक निषेक उदयामध्ये येऊन निघून जाणे याला अविची मरण म्हणलेलं आहे. दुसरं मरण आहे तद्भव मरण. तद्भव मरण. तद्भव मरण काय आहे? भवांतर की प्राप्तिपूर्वक वर्तमान भव का विनाश तद्भव मरण आहे. भवांतर की म्हणजे पुढच्या भावाची प्राप्ती आणि वर्तमान भावाचा विनाश याला भावांतर मरण. म्हणजे जे शेवटला बिन काय संलेखनातीन करता शेवटला मरण होते ते भावांतर मरण आहे. हे भाव सोडायचं आणि दुसऱ्या भावाला प्राप्त करायचं याला भावांतर मरण म्हणतात. त्याच्यानंतर म्हणलेलं आहे अवधी मरण. हे समजावून सांगू काय भावांतर मरण? भावांतर मरण याचा अर्थ काय? आता साधारण कोणतरी व्यक्ती आहे, तो आजारी पडलाय आणि हे जे त्याला मनुष्य पर्याय मिळाला आहे तो मनुष्य पर्याय संपणे आणि दुसरा पर्याय तो जन्म घेणे याला भावांतर मरण म्हणतात. भावांतर मरण दुसरं काय नाही. अवधी मरण. अवधी मरण याचा अर्थ काय? वर्तमान में जितनी और जैसी आयु भोग रहे हैं तथा वर्तमान पर्याय में जैसा मरण प्राप्त हुआ है आगामी भव में उतनी वैसी आयु एवं उसी प्रकार से मरण को प्राप्त होना अवधी मरण है. काय सांगितलेलं बघा, वर्तमानमध्ये की नाही जेवढे जसं आयु मिळालेलं आहे ती भोगायला आहे आणि वर्तमान पर्यायामध्ये जसं मरण प्राप्त होणार आहे तसं मरणार आहे, तसं पुढच्या भावात सुद्धा होणे याला अवधी मरण म्हणतात. म्हणजे आता समजा आम्हाला जसं आयु मिळालं तसं आम्ही भोगालो की नाही, भोगणार आणि शेवटलं मरण बी आमचं कसं होणार आहे तसं पुढच्या भावात बी तसंच होणं याला अवधी मरण म्हणतात. सेम, त्यात काय बदल होणार नाही. निषेक सुद्धा आयुष्य तेवढेच असणार, भोगणार सुद्धा तसंच आणि मरणार सुद्धा तसंच. याला अवधी मरण म्हणलेलं आहे. पुढचं मरण आहे पुढच्या जन्मात कुठला हा जीव कुठल्या ह्याच्यात जातो हे कसं
ते काय कायांचं का नाही तसं जर कर्म बांधलं असेल तर तो परत मनुष्यातच येणार. असं बांधलं असेल तर मनुष्यात येणार, तसंच आयु भोगणार, तसंच मरण होणार आणि तसंच मरणार, मग परत बदलू शकते. त्याला अवधी मरण म्हणलेलं आहे. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे आदि अंत मरण. आदि अंत मरण ह्याला काय म्हटलेलं आहे? वर्तमान मरण से भावी मरण असमान होणार. जे वर्तमान मरण आहे किंवा भविष्यातलं मरण आहे ते असमान, म्हणजे असमान म्हणजे की नाही समान नसणे. आता वरचं होतं होतं समान होतं, आता विषम असणार. याला आदि अंत मरण म्हटलेलं आहे. बालमरण, बालमरण सांगितले 5 नंबरचं. तर बालमरण म्हणजे काय? चारित्र्यहीन समीचीन तत्वश्रद्धानिका मरण बालमरण आहे. चारित्र्य त्याच्याजवळ काय नाही, तत्वश्रद्धानी समीचीन तत्वश्रद्धानिका, चारित्र्यहीन आहे म्हणजे दीक्षा वगैरे घेतला नाही. दीक्षा घेणे म्हणजे चारित्र्य आहे ना, किंवा प्रतिमा वगैरे घेतला नाही, फक्त समीचीन तत्वश्रद्धाने म्हणजे सम्यक दृष्टी, त्याचं मरण म्हणजे बालमरण म्हटलं. ही गोष्ट लक्षात आहे. त्याच्याजवळ कुठलं व्रत नसणार आहे, कुठलंही व्रत नसणार आहे, म्हणजे पंचम गुणस्थान बी नसणार, 6वं गुणस्थान बी नसणार आणि 7वं गुणस्थान बी नसणार. फक्त 4थ्या गुणस्थानामध्ये जो तो समीचीन तत्वश्रद्धाने असणार आहे त्याचं मरण होणे म्हणजे बालमरण म्हटलेलं आहे. पुढं म्हणतात पंडित मरण. पंडित मरण त्याचा अर्थ काय? चारित्रवान सम्यक दृष्टी का मरण पंडित मरण आहे. म्हणजे ज्यानं व्रत बी घेतलेलं आहे हा आणि सम्यक दृष्टी सुद्धा आहे. चारित्र म्हणजेच व्रत आहे हो. सम्यक दृष्टी बी आहे आणि व्रत बी घेतलेलं आहे, ते अनुव्रत असून दे महाव्रत असून दे, त्याचं मरण म्हणजे पंडित मरण आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. पुढचं मरण म्हणतात औसन्न मरण. औसन्न मरण काय आहे? रुद्धियों के प्रेमी, रसयुक्त आहार में आसक्त, कषायों में संलग्न, आहारादि संज्ञाओं के आधीन, पापवर्धक शास्त्रों के अभ्यासी, 13 प्रकार की क्रियाओं में आलसी, भोजन और उपकरण से प्रतिबद्ध, निमित्त शास्त्र मंत्र एवं औषधि से आजीविका करने वाले, गुप्तियों और समितियों में उदासीन, संवेग भाव में मंद, गृहस्थों को रंजायमान करने के मन वाले तथा उनकी वैयावृत्ति करने वाले, गुणों से हीन, सदोष चारित्र वाले, जिन्हें संयमियों के संग से निकाल दिया गया है, ऐसे पार्श्वस्थ आदि साधुओं को औसन्न कहते हैं और इनके मरण को औसन्न मरण कहते हैं. म्हणजे काय? रुद्धियांची प्रेमी. आता पंचम काळात का रुद्धी प्राप्त होत नाही, त्यामुळे हे काय प्रश्न आहे. रसयुक्त आहार में आसक्त. रसयुक्त आहारामध्ये गृद्धी असते, गृद्धीपूर्वक आहार करणारे, किंवा कशायाने संलग्न, चिडत्यात, कशाय करत असतात, कायम कुणावर चिडायचं, कुणावर तर क्रोध करायचा, यामध्ये संलग्न असणारे, आहारादी संज्ञामध्ये आधीन असणारे. आहारादी जे 4 संज्ञा आहे, आहार भय मैथुन परिग्रह, या संज्ञाच्या अधीन असणारे, त्यांना अधीन करणार नाहीत, आपण त्याच्या अधीन होणार असे असणारे. पापवर्धक शास्त्राचे अभ्यासी, जे पापाचं वर्धन करणारे शास्त्र आहेत त्याचा अभ्यास करणारे. 13 प्रकार की क्रिया में आलसी, जे 13 प्रकारच्या क्रिया आहेत त्यामध्ये आळस करणे, आळस करणे. भोजन और उपकरणों से प्रतिबद्ध, भोजन आणि उपकरणामध्ये प्रतिबद्ध, त्यातच जास्त गुंतून राहायचं. आहारामध्ये आणि उपकरणामध्ये म्हणजे पिंची कमंडल बाकीचं काय आहे त्यात उपकरून राहणे. जेवढं करायचं आहे तेवढं करायचं, बाकीचं आपल्या चर्यामध्ये राहणं आवश्यक आहे. निमित्त शास्त्र मंत्र एवं औषधीशी आवश्यक करण्यावाले. आता ह्यात काय माहिती काय? नुसता निमित्तशास्त्राचा आणि मंत्रतंत्र औषधीचा अभ्यास करणे वेगळं, किंवा नुसता देणे. निमित्तशास्त्र मंत्र व औषधीशी आविष्कार करणे म्हणजे ह्याच्यामुळं आता कुणाला तर मी नाही निमित्तशास्त्र सांगितलं किंवा औषधीशास्त्र सांगितलं, त्याच्यामुळं मी तुम्हाला हे शास्त्र सांगितलंय, माझा आहार करा, माझी ही अवस्था पूर्ण करा, मला हे आणून द्या, हे करणे याला आविजक करणारे साधू म्हणलेलं आहे. नुसतं सांगणं, दुसऱ्यांचे कल्याण व्हावं किंवा ते व्रतामध्ये धर्मामध्ये दृढ व्हावे म्हणून सांगणं वेगळं, हे समजून घ्या. निमित्तशास्त्र मंत्र एवं औषधीशी आविजिका करणावाले. गुप्ती और समिती में उदासीन. गुप्ती आणि समिती म्हणजे 3 गुप्ती आहेत, मन गुप्ती, वचन गुप्ती, काय गुप्ती, इरिया समिती, भाषा समिती, येसना समिती, आदान समिती आणि उत्सर्ग समिती, ह्या ज्या 5 समिती आहेत याच्यामध्ये संलग्न नसणार आहेत, उदासीन असणार. ते केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं असं असणार आहे. संवेग भाव मी मन, संवेग भाव म्हणजे संसाराप्रती वैराग्य भाव पाहिजेत, ते असं नसणार आहे, संसाराप्रती भाव असणार आहे. गृहस्थ को रंजायमान करणे के मन वाले म्हणजे गृहस्थांना
रंजायमान म्हणजे गृहस्थांना त्यामध्ये रमवणारे असे, त्यांची वैयावृत्ती करणारे, गृहस्थांची वैयावृत्ती करणारे, गृहस्थांची वैयावृत्ती करणारे, गुणांहीन असणारे, गुणांहीन आहेत आणि सदोष आहेत, सदोष चारित्रवाले आहेत, जे दोषासहित चारित्र करलेत असे, जिने संयमियों के संघ से निकाल दिया गया, ज्यांना संयमी संघातून काढून टाकलेलं आहे असे पार्श्वस्थ आधी साधू आहेत, त्यांना अवसन्न म्हणलेलं आहे. अवसन्न और इनके मरण को अवसन्न मरण सांगितलेलं आहे. आता पुढचं मरण आहे बालपंडित मरण. बालपंडित मरण सांगितले. 8 नंबरचं मरण आहे बालपंडित मरण. तर त्यात काय म्हणतात, स्थूल हिंसादी वीरती रूप देश चारित्र और सम्यक्तयुक्त जीवों का जो मरण होता है वो बाल पंडित आहे. म्हणजे स्थूल हिंसा, सगळ्या प्रकारच्या 100% हिंसा त्याग केले नाहीत. म्हणजे देश चारित्र म्हणजे प्रतिमाधारी किंवा 11 गुणस्थानामध्ये जे आहेत म्हणजे देश चारित्र, ज्यांचं पंचम गुणस्थानात जे आहेत स्थूल हिंसा वीरतीरूप देश चारित्र आणि सम्यक्त्वाने युक्त आहेत अशा जीवांचं जे मरण होणार आहे त्याला बालपंडित मरण म्हणलेलं आहे. म्हणजे ऐलक, शुल्लक, शुल्लिका, आरिका यांचं जे किंवा प्रतिमाधारी आहेत यांचं जे मरण आहे, परंतु ते प्रतिमाधारी किंवा पंचम गुणस्थानावली सम्यक्त्वासहित असायला पाहिजे. सम्यक्तासहित देश चारित्र जे पालन करणार आहे त्यांचं मरण जे होणार आहे ते बालपंडित मरण होणार आहे. म्हणजे सांगालोय तसं कुणाला लावायचं नाही सोडा, कुणाचं असेल ते ह्या गोष्टी आहेत असं, परंतु सम्यक्त्वासहित असायला पाहिजे, सम्यक्त्व नियुक्त असायला पाहिजे ही गोष्ट आहे. आता पुढचं म्हणलेलं आहे सशल्य मरण. सशल्य मरण काय आहे तर मोक्ष मार्ग में दोष लगाना, रत्नत्रय मार्ग का नाश करना, मिथ्या मार्ग का कथन करना या मोक्ष मार्ग का कथन न करना, मोक्ष मार्गी संघ में भेद डालना, ये सब मिथ्या दर्शन शल्य है. म्हणजे मिथ्या दर्शन शल्य काय, मोक्ष मार्गामध्ये दोष लावायचे, रत्नत्रय मार्गाचा नाश करणे, मिथ्या मार्गाचं कथन करणे आणि मोक्ष मार्गाचं कथन न करता मोक्ष मार्गी संघामध्ये भेद डालणे याला मिथ्या दर्शन शल्य म्हणतात. चिरकाल तक पार्श्वस्थ आदि साधु के रूप में विचरण करके भी गुरु से आलोचना नहीं करना या माया शल्य आहे. चिरकालापर्यंत पार्श्वस्थ आदि साधु रूप विचरण करणे आणि गुरुपासून आलोचना भी करायची नाही याला माया शल्य म्हणलेलं आहे. पुढे म्हणलेलं आहे आगामी काल में यही होना चाहिए, इस प्रकार के मानसिक उपयोग को निदान कहते हैं. म्हणजे भविष्यामध्ये असंच व्हायला पाहिजे या प्रकारचे मानसिक उपयोग लावायचे याला निदान म्हणतात. या प्रकारे मिथ्या, माया आणि निदान शल्यशी युक्त मरण सशल्य मरण आहे. शल्यासहित मरण करणे, मिथ्या, माया आणि निदान हे 3 शल्य आहेत. या तिन्ही शल्यासहित मरण होणे याला सशल्य मरण म्हणतात. तर मी ह्या प्रकारे मरण होऊ नये असं म्हणलेलं आहे. पुढे म्हणतात 10 बलाका मरण. बलाका मरण म्हणलेलं आहे. जो विनय एवं वैयावृत्ति आदि में आदर भाव नहीं रखता, प्रशस्त योग के धारण में आलसी है, प्रमादी है, समिति गुप्ती आदि में अपनी शक्ति छिपाता है, धर्म चिंतन आदि के समय निद्रा के वशीभूत जैसा रहता है तथा उपयोग न लगने से जो ध्यानादि से दूर भागता है उनका मरण बला का मरण है. अथवा जो निशल्य एवं विरक्त होकर चिरकाल तक रत्नत्रय का पालन करता है किंतु जीवन के अवसान में संस्तर पर आरूढ़ होकर जो शुभोपयोग से दूर भागता है उसका मरण बला का या बलाय मरण है. काय म्हणलेलं आहे बघा. जो विनय वैयावृत्ती आदीमध्ये आदरभाव ठेवत नाही, प्रशस्त योगाला धारण करण्यामध्ये तो आळस करतोय, प्रमादी राहतोय, समिती गुप्ती करण्यामध्ये आपली शक्ती लपवतोय. शक्ती जेवढी आहे बाकीचं कार्य करायला शक्ती असत्या, परंतु गुप्ती आणि समितीचं पालन करायला शक्ती नसत्या. मला असं व्हायलंय, मला तसं व्हायलंय, मला हे व्हायलंय, चर्या करायला शक्ती नसणार ही गोष्ट. त्यानंतर पुढे सांगितले धर्मचिंतन आदि के समय निद्रा के वशीभूत रहता है. ज्यावेळी धर्मचिंतन चालू असतोय, स्वाध्याय चालू असतोय, धर्माचं काम चालू असतोय, सामाचार्य, त्यावेळी निद्राच्या वशीभूत होणे तथा उपयोग न लावणे, त्यावेळी उपयोग लावायचं नाही, ध्यानादीपासून दूर पळून जायचं, ध्यान करायच्या वेळी नाही दूर पळून जायचं. उनका मरण बलाका मरण आहे. त्यांचं मरण काय होणार आहे, बलाका मरण असणार आहे. किंवा जे निशल्य एवं विरक्त होकर, निशल्य होऊन विरक्त होकर रत्नत्रय का पालन करता है किंतु जीवन के अवसान में संस्तर पर आरूढ़ होकर जो शुभोपयोग से दूर भागता है. म्हणजे शेवटला संस्कारावरून आरूढ झाल्यानंतर
संलेखनाच्या वेळी संसारावर आरूढ होतात, त्यावर आरूढ झालं शुभ उपयोगापासून दूर भागायचं, दूर पळून जायचं, त्याचं मरण आहे ते बलाका मरण किंवा बलाय मरण सांगितलेलं आहे. आता पुढचं 11वं मरण आहे ओसट्ट मरण. ओसट्ट मरण याचा अर्थ काय? इंद्रिय आदि के आधीन होकर मरण करणार. इंद्रियांच्या अधीन होऊन मरण करणे याला ओसट्ट मरण म्हटलेलं आहे. इंद्रियांच्या अधीन होऊन मरण करणे याला ओसट्ट मरण म्हटलेलं आहे. पुढे सांगितलं आहे विपासन मरण. विपासन मरण काय आहे? तर आचार्य भगवान म्हणतात दुर्भिक्ष में, भयंकर जंगल में, शत्रु का या राजा का या चोर आदि का भय होने पर एकाकी सहन करने में अशक्य ऐसे तिर्यंचकृत उपसर्ग होने या ब्रह्मचर्य व्रत का विनाश आदि रूप दूषित चारित्र होने पर संसार से विरक्त और पाप से भयभीत साधु संयम दूषित हो जाने पर भय से कोई निदान नहीं करता हुआ अरहंत के समय आलोचना एवं प्राश्चित लेकर शुभ लेशापूर्वक श्वास निरोध का जो मरण करता है वह विपासन मरण है. म्हणजे काय? दुर्भिक्ष, भयंकर जंगल में. दुर्भिक्ष म्हणजे जी आग लागते किंवा हे येते, पूर येतोय किंवा दुष्काळ पडतोय अशा वेळी किंवा जंगलामध्ये जे आग लागते त्यावेळी शत्रू किंवा राजा किंवा चोर याच्या भयापासून किंवा एकाकीपणा सहन झाला नाही म्हणून किंवा तिर्यंचकृत उपसर्ग, ब्रह्मचर्य व्रताचे विनाश झाल्यानंतर किंवा दूषित चारित्र झाल्यानंतर संसारापासून विरक्ताचे आणि पापापासून भयभीत होऊन साधू काय होते? संयमापासून दूषित हो जाणे पर कुठलं निदान करत नाही. तो फक्त काय करतोय? अरिहंतांच्या समीप जाऊन आलोचना आणि प्राश्चित करून शुभ लेशापूर्वक श्वास निरोध करतोय, म्हणजे मरण करतोय. ते मरण म्हणजे विपासन मरण आहे. यावेळी सगळ्या पापापासून भयभीत होऊन ते मरण करण्याचे भाव होतात, त्याला विपासन मरण म्हणलेलं आहे. आता जी बाकीचे मरण आहेत ते आचार्य भगवान दुपारच्या सत्रामध्ये सांगतील. आम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही, ह्याचं विश्लेषण आता पुढे येणार आहे. आचार्य भगवंतांनी एवढ्या सुंदरपूर्वक सांगितले, त्याची भावना कुठलं काय आहे, कशात काय आहे हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीला समजून घेऊन आपल्या भविष्याच्या शेवट सुधारण्यासाठी प्रयत्न करावा एवढी भावना करतो आणि वालेनं देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की